आज आपल्याकडे जे स्रोत आहेत ते एका मोठ्या कोड्याबद्दल बोलतात. हां. ते कोडं असं आहे की एका सर्वशक्तिमान अमर्याद देवाने स्वतःला एका मर्यादेत सृष्टजीवत का बदललं. बरोबर. हे म्हणजे वरवर पाहता अतार्किक वाटतं की नाही. शक्ती सोडून अशक्त होणं हे कुणी का निवडावं. आणि हाच प्रश्न या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. हो. कारण या स्रोतानुसार हे काहीतरी चुकून घडलेलं नाहीये, तर एका मोठ्या पूर्वनियोजित योजनेचा भाग होतं. अच्छा. आणि त्या योजनेचा उद्देश होता भीतीवर आधारित आज्ञापालनाऐवजी प्रेमावर आधारित संबंध निर्माण करणे. बरोबर. म्हणजे आज आपण या स्रोतांच्या मदतीने या कोड्याचे एक एक पदर उलगडणार आहोत. अगदी. आणि पाहणार आहोत की या एका कृतीतून प्रेम, पाप आणि न्याय याबद्दलचं एक नवीनच चित्र कसं समोर येते. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. तर सुरुवात याच प्रश्नाने करूया. देवाने सृष्टरूप का धारण केलं? स्रोतानुसार देवाची शक्ती ती इतकी प्रचंड आहे की सर्व सृष्टी त्याच्यापुढे भीतीने आपोआप झुकते. हो, आपोआप. तिथे निवडीचा प्रश्नच येत नाही. पण देवाला असं भीतीने वाकलेलं कोणी नको होतं. अगदी बरोबर. त्याला प्रेमापोटी मिळणारी शरणागती हवी होती. आणि प्रेम हे कधीही जबरदस्तीने मिळवता येत नाही. त्यासाठी निवड करण्याचं स्वातंत्र्य लागतं. हो, निवड. म्हणूनच या स्रोतांनुसार सृष्टीच्या निर्मितीपूर्वीच क्रूसाची योजना केली गेली होती. निर्मितीच्या आधीच? हो. जेव्हा देव स्वतःला मर्यादित करतो आणि एक शक्तिहीन सृष्टजीव बनतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने निवड करण्याची संधी मिळते. कारण आता त्याला नकार देणं शक्य होतं. अच्छा. म्हणजे जोपर्यंत देव सर्वशक्तिमान आहे तोपर्यंत नाही म्हणायची कोणाची हिंमतच होणार नाही. बरोबर. पण जेव्हा तो आपल्यासारखा सामान्य बनतो तेव्हाच कळतं की कोण खरोखर त्याच्यासोबत आहे. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. जेव्हा देव शक्तिहीन सृष्टजीव बनला तेव्हा सृष्टी 2 गटात विभागली गेली. जीवनास पात्र आहे आणि कोण नाही हे स्पष्ट झालं. खरंय. भीतीमुळे सगळेच आज्ञा पाळतील, पण प्रेमामुळे कोण पाळतंय हे तेव्हाच कळतं जेव्हा देव शक्तिहीन रूपात येतो. अगदी. पण देवाने हे जे स्वतःला शक्तिहीन केलं त्याचा परिणाम फक्त प्रेमळ भक्तांना वेगळं करण्यापुरता मर्यादित नव्हता. बरोबर? नाही. स्रोतानुसार याचा एक दुसरा अधिक गर्द परिणाम झाला, ज्यामुळे पापाचं खरं स्वरूप पहिल्यांदाच जगासमोर आलं. हो. आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. स्रोत सांगतात की देव सृष्टीरूपात येण्यापूर्वी काही देवदूतांचं पाप, विशेषतः सैतानाचं पाप पूर्णपणे उघड झालं नव्हतं. अच्छा. ते कदाचित देवाच्या नावाची किंवा त्याच्या कायद्याची आज्ञा मोडत होते, पण प्रत्यक्ष देवाची नाही. यात नेमका काय फरक आहे? कायद्याची आज्ञा मोडणं आणि देवाची आज्ञा मोडणं हे वेगळं कसं? यातला फरक खूप मोठा आहे. विचार करा, तुम्ही देशाचा एखादा कायदा मोडता. ठीक आहे. ती एक गोष्ट झाली. त्यासाठी शिक्षा आहे, दंड आहे. पण तुम्ही थेट राजाच्या सिंहासनासमोर उभे राहून त्याच्या तोंडावर त्याचा अपमान करता आणि त्यालाच सिंहासनावरून खेचण्याचा प्रयत्न करता. अरे वा. ती पूर्णपणे वेगळी पातळी आहे. स्रोतानुसार सैतानाने देवासोबत नेमकं हेच केलं. म्हणजे देव सृष्टरूपात येण्याआधी पाप हे एका वेगळ्या, कमी तीव्रतेच्या पातळीवर होतं असं म्हणता येईल का? निश्चितच. जेव्हा देव स्वतः सृष्ट रूपात आला तेव्हा त्या बंडखोर देवदूतांनी त्याला प्रत्यक्ष पाहूनही त्याची आज्ञा पाळली नाही. पण प्रकरण इथेच थांबलं नाही. नाही. त्यांनी फक्त आज्ञा मोडली नाही, तर वारस म्हणून आलेल्या देवाला ठार मारले. बापरे. स्रोतांमधले स्पष्ट म्हटलं आहे की इतरांना फसवण्याचे पाप आणि प्रत्यक्ष देवाला मारण्याचे पाप यात जमीन अस्मानाचा फरक आहे. या एका घटनेमुळे सैतानाच्या पापाचे खरे स्वरूप आणि त्याची भयानकता. हो, त्याची भयानकता सर्व देवदूतांसमोर पूर्णपणे उघड झाली. आता त्याच्या न्यायाबद्दल कोणाच्याही मनात शंका राहणार नाही. हे यामागील तर्कशास्त्र आहे. म्हणजे ही एक घटना म्हणजे जणू काही एका मोठ्या खटल्यातला सर्वात महत्वाचा पुरावा ठरला. अगदी. आणि यामुळे पाप, नीतिमत्ता आणि न्याय या संकल्पना जणू काही नव्याने लिहिल्या गेल्या. स्रोतांमध्ये योहान 16चा संदर्भ आहे. तू याचबद्दल बोलतो का? हो, अगदी. या घटनेमुळे या संकल्पना अधिक स्पष्ट आणि धारदार झाल्या. पहिली गोष्ट म्हणजे पाप. पाप म्हणजे काय? तर सृष्ट रूपात आलेल्या देवाची म्हणजेच येशूची आज्ञा न पाळणे, त्याच्यावर विश्वास न ठेवणे. देवाने स्वतःला मानवी रूपात आणून आज्ञापालन सोपे केले. तरीही ज्यांनी ते नाकारले त्यांचे पाप निर्विवादपणे उघड झाले. आणि नीतिमत्ता म्हणजे फक्त योग्य असणं इतकंच आहे का? की याचा संबंध सैतानाने देवावर लावलेल्या आरोपांशी आहे. बरोबर. म्हणजे देव न्यायी नाही हा जो सैतानाचा मूळ आरोप होता
त्याला दिलेलं हे उत्तर आहे का? तुम्ही खूप खोलवरचा प्रश्न विचारला आहे. आणि हो, ह्याचा थेट संबंध त्याच आरोपाशी आहे. नीतिमत्ता म्हणजे येशूने मृत्यूवर विजय मिळवून केलेले पुनरुत्थान. अच्छा. सैतानाने दावा केला होता की सृष्ट जीव देवाच्या आज्ञा पाळूच शकत नाहीत आणि त्याचा अंतिम परिणाम मृत्यू हाच आहे. पण येशूने एक सृष्ट जीव म्हणून सर्व आज्ञा पाळल्या आणि मृत्यूवर विजय मिळवला. यातून त्याने हे सिद्ध केलं की देवाचा मार्गच योग्य आहे, तोच जीवनाकडे नेतो. हीच देवाची नीतिमत्ता आहे. हो, जी त्याने एका मनुष्याद्वारे सिद्ध केली. आणि मग न्याय? न्याय म्हणजे सैतानाच्या दुष्टतेचा पर्दाफाश करणे आणि आज्ञा मोडणाऱ्यांना शिक्षा निश्चित करणे. म्हणजे त्याचा खोटेपणा उघड झाला. हो, जेव्हा येशूने मृत्यूवर विजय मिळवला तेव्हा सैतानाचा पराभव निश्चित झाला, त्याचा न्याय झाला. स्रोतांनुसार जेव्हा आज्ञांची सत्यता पूर्णपणे सिद्ध होईल तेव्हा हा न्याय प्रत्यक्ष अंमलात आणला जाईल. आणि त्याला अग्नीच्या तळ्यात टाकले जाईल. बरोबर. या सगळ्या चर्चेत मदत करणाऱ्यांचाही उल्लेख आहे. आता स्रोतांमध्ये एका फार महत्वाच्या शब्दाचा उल्लेख आहे, पॅराक्लिट किंवा सहाय्यक. हा शब्द एखाद्या वकिलासारखा किंवा आपल्या बाजूने उभे राहणाऱ्या व्यक्तीसारखा आहे. स्रोत सांगतात की खरं तर असे 2 सहाय्यक आहेत. हे नक्की काय प्रकरण आहे? हो, पॅराक्लिट म्हणजे जो आपल्याला मदत करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपली बाजू घेण्यासाठी बोलावलेला आहे. बरोबर. स्रोतांनुसार येशू हा पहिला सहाय्यक होता. तो भौतिक शरीरात होता, त्यामुळे तो एकाच वेळी सर्व भक्तांसोबत असू शकत नव्हता. म्हणजे त्याची एक शारीरिक मर्यादा होती. हो, तो एका वेळी एकाच ठिकाणी असू शकत होता. मग दुसऱ्या सहाय्यकाची गरज का पडली? कारण देवाचा उद्देश फक्त बाहेरून मार्गदर्शन करण्याचा नव्हता, तर प्रत्येक भक्ताच्या आत राहून त्याला शक्ती देण्याचा होता. अच्छा. आणि इथे दुसरा सहाय्यक म्हणजे पवित्र आत्मा येतो. तो कोणत्याही भौतिक शरीराच्या मर्यादेशिवाय सर्व भक्तांच्या शरीरात एकाच वेळी प्रवेश करून त्यांच्यासोबत कायमचा राहू शकतो. कायमचा? हो, आणि स्रोतांमधील एक खूप सुंदर ओळ आहे जी हे नातं स्पष्ट करते. कोणती? पहिल्या सहाय्यकाने म्हणजे येशूने रक्त सांडले, जेणेकरून दुसरा सहाय्यक सर्वांपर्यंत पोचू शकेल. वा. म्हणजे येशूच्या त्यागामुळेच, त्याच्या बलिदानामुळेच पवित्र आत्म्याचं आगमन प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शक्य झालंय. अगदी. ठीक आहे, म्हणजे पापाचं स्वरूप स्पष्ट झालं, न्यायाचा मार्ग दिसू लागला. पण या सगळ्याच्या मुळाशी एक असा प्रश्न आहे जो सैतानाचा सर्वात मोठा डाव होता, असं हे स्रोत सांगतात. आणि तो प्रश्न आहे, देवाच्या आज्ञा पाळणं शक्य आहे की ही एक अशक्य अट आहे? कारण या एका प्रश्नाच्या उत्तरावर सगळं काही अवलंबून आहे. अगदी. हाच या संपूर्ण युक्तिवादाचा केंद्रबिंदू आहे. देव आज्ञा देतो की देवावर आणि शेजाऱ्यावर प्रेम करा. हो. पण सैतान दावा करतो की सृष्टीजीवांसाठी जे स्वभावाने स्वार्थी आहेत त्यांच्यासाठी हे पाळणे निव्वळ अशक्य आहे. आणि जर त्याचा दावा खरा असेल तर त्याचे परिणाम खूप भयानक आहेत. हो, त्याचे 2 थेट परिणाम होतात. एक, देव खोटा ठरेल. खोटा ठरेल? कसा? कारण तो म्हणतो की आज्ञा पाळणे शक्य आहे, पण जर ते शक्य नसेल तर देव खोटं बोलतोय. बरोबर. आणि 2, देव एक खुनी ठरेल. खुनी? हो, कारण तो अशा आज्ञा न पाळल्याबद्दल शिक्षा करतो ज्या पाळणे मुळातच शक्य नाही. हे म्हणजे एखाद्या माणसाला पंखांशिवाय कुडायला सांगून तो उडू शकला नाही म्हणून त्याला शिक्षा देण्यासारखं आहे. म्हणजे अशा परिस्थितीत देवाची आज्ञा एक हत्येचे शस्त्र बनते. अगदी तसंच. ती वाचवण्यासाठी नाही तर मारण्यासाठी दिली गेली आहे असा त्याचा अर्थ होईल. हो, जर आज्ञा पाळता येत नसेल तर ती सर्वांना मृत्यूकडेच घेऊन जाईल. मग प्रश्न पडतो की अशा आज्ञा का दिल्या? हो ना. जर त्या रद्द केल्या तर सृष्टीमध्ये अनागोंदी माजेल, कारण प्रत्येकजण एकमेकांना तुडवेल. आणि जर त्या ठेवल्या तर त्या पाळणे अशक्य असल्यामुळे सगळेच शिक्षेस पात्र ठरतील. म्हणजे दोन्ही बाजूंनी विनाश अटळ आहे. हो, हा सैतानाचा युक्तिवाद होता, एक असा सापळा ज्यात देव अडकेल. मग यावर तोडगा काय आहे? हा तर एक परफेक्ट सापळा वाटतोय. स्रोतांनुसार तोडगा हा आहे की सैतानाचा मूळ दावाच खोटा आहे. अच्छा. आज्ञा पाळणे अशक्य नाही, पण त्यात एक मेख आहे. काय? सृष्टीजीव ते स्वतःच्या बळावर, स्वतःच्या ताकदीने करू शकत नाहीत. मग कसं शक्य आहे? ते केवळ देवाच्या प्रेमाने आणि क्रूसाच्या माध्यमातून मिळणाऱ्या शक्तीनेच शक्य आहे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या शक्तीवर अवलंबून न राहता देवाच्या मदतीने जगण्याचा प्रयत्न करते, तेव्हाच ती आज्ञा पाळू शकते. म्हणजे येशूने एक मनुष्य म्हणून नेमकं हेच करून दाखवलं. अगदी. त्याने स्वतःच्या इच्छेने नाही तर देवाच्या इच्छेने जगून दाखवलं. म्हणजे हा एक प्रकारे सापळा होता, पण तो सैतानासाठी होता, मानवासाठी नाही.
मदत नाकारणाऱ्यांसाठी तो सापळा बनतो, पण स्वीकारणाऱ्यांसाठी तोच मार्ग बनतो. हे खूप खोल आहे. हो. आव्हान अशक्य नाही, पण त्यासाठी बाहेरील मदतीची गरज आहे आणि ती मदत देव स्वतः पुरवतो. होय. आणि यामुळे देव न्यायी आणि प्रेमळ दोन्ही आहे हे एकाच वेळी सिद्ध होते. या चर्चेत काही प्रतिकात्मक संदर्भ पण आहेत, जे खूप वेगळे आणि विचार करायला लावणारे आहेत. म्हणजे हे सगळं तार्किक विश्लेषण झालं, पण काही गोष्टी प्रतिमांच्या भाषेत सांगितल्या आहेत, जसे की माती किंवा धूळ म्हणजे मनुष्य आणि मनुष्याला किडा किंवा अळी म्हटलेलं आहे. हे जरा विचित्र वाटतं. हे देवदूतांच्या दृष्टिकोनातून मनुष्याकडे पाहण्यासारखे आहे असे या स्रोतांमध्ये सुचवलं आहे. अच्छा. पापामुळे मनुष्याचं मूल्य कमी झाले, तो मातीसारखा झाला, नश्वर झाला. देवदूतांच्या तुलनेत जे तेजस्वी आणि शक्तिशाली आहेत, त्यांच्या नजरेत पापी मनुष्य एखाद्या किड्या अळीसारखा दिसू लागला. आणि याच संदर्भात सैतानाला दिलेल्या शापाचा अर्थ लावला जातो, बरोबर? उत्पत्ती 3:14 मध्ये म्हटले आहे की तू पोटावर सरपटशील आणि आयुष्यभर माती खाशील. हो. आणि इथे त्याचा एक प्रतिकात्मक अर्थ उलगडला आहे. माती खाशील याचा अर्थ शब्दशः माती खाणे असा नाही. थांबा थोडं. म्हणजे स्रोतांमध्ये चक्क असं म्हटलं आहे की सैतानाला दिलेला शाप की तू माती खाशील याचा शब्दशः अर्थ नाही, तर तो पापी मानवांवर म्हणजेच मातीवर राज्य करेल असा आहे. बरोबर. हे तर संपूर्ण चित्रच बदलून टाकतंय. हो. याचा अर्थ असा लावला आहे की सैतान पतन झालेल्या मानवांवर राज्य करेल जोपर्यंत त्याला अग्नीच्या तळ्यात टाकले जात नाही. म्हणजे तो माती खाईल याचा अर्थ. तो पापी मानवांना भडकवेल, त्यांच्यावर नियंत्रण ठेवेल आणि त्यांना नाशाकडे घेऊन जाईल. माती हे इथे पतित पापी मनुष्याचं प्रतीक आहे. हे खूपच वेगळं आणि तितकंच गंभीर विश्लेषण आहे. म्हणजे पापामुळे माणूस इतका दुबळा झाला की सैतानासाठी तो एक खाद्य बनला. हो. पण या चित्राची दुसरी बाजू ही तितकीच महत्वाची आहे. देवाने त्याच मातीतून बनलेल्या किड्यासारख्या झालेल्या मनुष्याला तारण्याची योजना केली. खरं आहे. त्याने त्या मातीला इतकं मूल्य दिलं की तो स्वतः मातीचा बनला. हेच यातील सौंदर्य आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण जे कोडं सुरुवातीला घेतलं होतं ते आता सुटताना दिसतंय. देवाचे सृष्ट रूपात येणे ही केवळ एक घटना नव्हती, तर प्रेम, पाप आणि न्याय या संकल्पना स्पष्ट करणारी एक निर्णायक कृती होती. या एका कृतीमुळे अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. देवाला भीती हवी आहे की प्रेम, पापाची खरी खोली काय आहे आणि देवाच्या आज्ञांचे पालन कसे शक्य आहे. हो. या सर्व प्रश्नांची उत्तरे त्या एका घटनेत, त्या एका व्यक्तीत दडलेली आहेत. बरोबर. आणि माझ्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की देवाच्या आज्ञा अशक्य नाहीत, पण त्या केवळ देवाच्या मदतीनेच पाळल्या जाऊ शकतात, स्वतःच्या बळावर नाही. हो. हा संघर्ष आणि त्यावरचा उपाय दोन्ही या योजनेत दिसतात. आणि जाता जाता स्रोतांमधील एक शेवटचा विचार खूप महत्वाचा आहे. तो आपल्याला पुढील चिंतनासाठी एक दिशा देतो. अच्छा. त्यात म्हटले आहे की देवाच्या आज्ञांची सत्यता येशूचे अनुसरण करणाऱ्या हुतात्म्यांच्या बलिदानाने पूर्णपणे सिद्ध होईल. म्हणजे येशूने सुरुवात केली आणि त्याचे अनुयायी ते पूर्ण करतील, पण बलिदानाने सत्य कसं सिद्ध होतं? आणि हाच तो प्रश्न आहे. त्यागातून आणि बलिदानातून सत्य कसे आणि का सिद्ध होते? जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या प्रेमासाठी स्वतःचा जीव देते, तेव्हा त्या गोष्टीचं मूल्य इतरांच्या नजरेत कसे वाढते? खरंय. केवळ शब्दांनी नाही, तर कृतीने, अगदी जीवनाच्या त्यागाने सिद्ध होतं का? या प्रश्नावर विचार करण्यासाठी आपण आज थांबूया.